नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आणि हो, तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. स्मिताचं हायस्कूल 6 जूनपासून सुरू झालं. माझं कॉलेज 20 जूनपासून सुरू झालं. दादा बाहेरच्या खोलीत फेटा बांधून बसलेला असे. त्याला मी आता 4-4 दिवसांनी दाढी करण्यासाठी सांगू लागलो. पूर्वी ती तो 10-12 दिवसातनं एकदा करत असे. रोज गरम पाण्यानं आंघोळ करू लागला. पूर्वी ती 3-4 दिवसातनं एकदा करत असे. त्याचे कपडे मोलकरीन साबण लावून धुवू लागली. अंगावर खळणे पोळणे कपडे घालू लागला. 8-1 दिवसात एक बारीकसा बदल दादाच्या आणि माझ्या बोलण्यात हळूहळू होऊ लागला. माझ्याकडं विद्यार्थी, प्राध्यापक, मित्र, प्रेसचे लोक, मासिकांचे संपादक अधूनमधून येत होते. सर आहेत का? यादव साहेब आहेत का? आनंदराव आहेत का? असे ते आल्या आल्या दादाला विचारत. दादा खोलीतच बसलेला असे. दाराला बेल नसल्यामुळं माणसं सरळ चौकशी करत. आहेत की, या. म्हणून दादा मी जिथं मागच्या खोलीत काम करत बसलेला असे तिथं येई. आलेली माणसं बूट सुटातील, इस्त्रीच्या कपड्यातील, पांढरपेशी, स्वच्छ टापटिपीनं राहणारे असत. त्यांच्याशी बोलताना मी साहजिकच आहो जाहो असे मानार्थी बोलत असे. दादा आमची बोलणी पुष्कळ वेळा ऐकत तिथंच बसे. दुसरीकडे जाणार कुठं? आलेली माणसं मग विचारत, हे कोण? हे माझे वडील, मी सांगे. दादाला आलेल्या लोकांची ओळख करून देई. आजवर दादाला मी खेडेगावच्या पद्धतीनुसार अगा दादा, दादा गा असे मानार्थी एकवचनानं बोलवत असे. अगा गा हे संबोधनार्थी शब्द लहानांनी मोठ्यांसाठीच फक्त वापरायची रीत खेड्यात आहे. पण हे शहरात कुणाला कळणार नाही. उगीच मी वडिलांनाही अरे तुरे म्हणतोय असा माझ्याविषयी गैरसमज होऊ नये म्हणून मी अहो दादा असे मानार्थी बहुवचनात दादाशी बोलू लागलो. तेथून मग माझी त्याच्याशी होणारी भाषा अहो जाहो सुरू झाली. सकाळी अगदी लवकर उठून आम्हा दोघांना नोकरीवर जागं लागत असे. स्मिता 6:15ला नेहमी 7ला बाहेर पडत असे. दोन्ही मुलींनी घरदार दादाच्या जीवावर सोडून आम्ही जात होतो. दादा मुलींना सांभाळत होता. त्यांना सांभाळताना दादाची तिरपीट उडत असे. जन्मात त्यानं कधी लहान मुलं हातात घेतलं नाही. काखेत, खांद्यावर, छातीवर घेऊन मुलाला त्यानं कधी खेळवलं फिरवलं नाही. त्याच्या तोंडातनं प्रेमाचा खेडकर शब्द लहानासाठी कधी आलेला मी ऐकला नाही. असं काही लहान मुलांशी क्रीडा, मस्करी, खोडी करायची असते हे त्याला जणू माहीतच नव्हतं. पुरुषांनी लहान मुलात रमणं, बापानं मुलांना असं खेळवणं कुठंतरी त्याच्या पुरुषी बुद्धीला कमीपणाचं वाटत असावं. शेतकऱ्याच्या रोजगाराच्या घरात असं चित्र सहसा कुठं दिसत नव्हतं. लहान मुलाला त्याच्यापेक्षा वडीलधारी मुली सांभाळत असत. कधी एखादी म्हातारी घरात असेल तर ती मुलासमोर टाळ्या वाजवत, कधी एखादी प्रेमाची शिवी, गुलामा, सुडक्या, चांडाळा अशी देत असे. कधी भजन, ओवी यांसारखं गाणं म्हणे. दादाच्या नशिबी म्हातारपणात मुलं सांभाळण्याचं आलं. त्याला ते जमत नसे. तशात स्वाती खूप खेळकर झाली होती. सारखी इकडं तिकडं दुडूदुडू पळत होती. हे घे ते घे करत होती. तिच्या मागोमाग कीर्ती धावत होती. पोरी अशा धावू लागल्या, काहीतरी घेऊ लागल्या की दादा त्यांच्यावर गुरकावू लागे. गप बसा एका जागी. हे घे ते घे, हे खा. गप बसतस का नाही? पाटीत दणकं देऊ काय? गप असं दादा मुलींना बोले. त्यांच्या खोड्यांनी चिडून संतापून जाई. पोरींना दम भरे. त्यांना समजून घ्यावं हे दादाच्या ध्यानी म्हणीही नसे. त्याला समजावून दिलं तरी त्याला ते आता जमत नसे. त्यामुळं माझा आणि स्मिताचा जीव अर्धा होऊन जाई. पोरी रडवेल्या होत. आम्ही नोकरीहून आलो की त्या घट्ट घट्ट चिकटून बसत. दादाकडं जायला तयार नसत.
पण आल्या प्रसंगाला तोंड देणं आवश्यक होतं. तसंच रेटून नेत होतो. आम्ही दोघे 12-1च्या दरम्यान घरात आलो की दादा सुस्कारा सोडे. मुलींच्या झंझाटातनं सुटका झाल्यानं त्याला बरं वाटे. मग दिवसभर नुसता बसून राही. दुसरं काहीच काम नसे. सारखा झोपून राही. जेवलं की लगेच झोपण्याची सवय. दिवसात तसंच नि रात्री तसंच. त्यामुळं हळूहळू खाल्लेलं अन्न त्याला पचेनासं झालं. तशात आमच्या घरी ज्वारीच्या भाकरीपेक्षा गव्हाच्या चपातीचं प्रमाण जेवणात जास्त असे. दादाला भाकरीची सवय होती. तांदूळ जवळजवळ मिळत नव्हता. त्यामुळं गव्हाचा सांजा, उपीट, चपाती, शिरा असे प्रकार जास्त होत. दादाला गहू पचनासा झाला तरी त्याला भरपूर पोट भरून तडस लागेपर्यंत जेवायची सवय. खेडेगावात कष्टाची कामं दिवसभर करावी लागत असल्यामुळं सकाळी न्याहारी 12च्या दरम्यान जेवण, दुपारी 3च्या दरम्यान भाकरी तुकडा खाणं, पुन्हा रात्री जेवण असं जेवणाचे 4 भाग असत. दादाची अशी दिवसभर 4 वेळा खाण्याची जन्मजात सवय. ती म्हातारपणी बदलणं शक्य नव्हतं. त्यात पुन्हा आता पोटभर आणि चवीचं फोडणीचं अन्न मिळू लागण्यानं खाल्याचं प्रमाण वाढलं होतं. गावाकडं हिंडणं फिरणं, सटरफटर कामं करणं यामुळं शारीरिक व्यायाम होत होता. हालचाली कराव्या लागत होत्या. पुण्यात तसं काही करावं लागत नव्हतं. व्यायाम घडेना. त्यामुळं त्याचं पुण्यात आल्यानंतर 20-1 दिवसातच पोट बिघडलं. खाल्लेलं अन्न पचेना. दिवसातून 4-5 वेळा शौचाला जाऊन यावं लागलं. मी औषधोपचार केला. दादाला हिंडून फिरून येण्यास सांगू लागलो. जेवल्याबरोबर जरा हिंडावं, लगेच झोपू नये, मोकळ्या हवेत लांबवर फिरून ये, जरा कमी खावं म्हणजे पचतं असं सुचू लागलो. पण स्वभावात आळस मुरलेला. पुण्यात कुणाशी ओळखी नाहीत. कामाला बाहेर पडलंच पाहिजे असं नाही. शहराची देवळं, बाजारपेठा यांची माहिती नाही. त्यामुळं तो 5-10 पावलं गल्लीतच फिरे नि परत येई. किंवा गल्लीच्या टोकाला असलेल्या रोकडोबा मारुतीच्या देवळात जाऊन बसे नि तासभरानं परत येई. त्यामुळे औषधं बंद केली की पोट पुन्हा बिघडे. एके दिवशी दादा मला म्हणाला, "अंदा, मी गावाकडे जातो गड्या." "का?" "मला इथली हवा काय मानवत नाही असं दिसतंय बघ." "तू सांगतोस ते ह्या वयात जमल असं वाटत नाही. जेवलं की लगेच मला गुंगी येते. निजावं असं वाटतंय, राहवतच नाही. आणि खरं म्हणजे कंटाळा लई येतो इथं. नुसतंच बसायचं, कुणाशी बोलावं तर ते बी कुणी ओळखीचं नाही इथं. तू तुझ्या कामात असतोयस, सुनबाई आपल्या कामात असती, मग बोलायचं कुणास संग? दिस जाता जाईत नाही नि रातचं हातरुणावर नुसतंच पडून राहायचं बी कंटाळा येतोय. तेव्हा मी गावाकडे जातो, तिकडं असं काय होईत नाही. हळूहळू त्याची बी इथं सवय होऊन जाईल की. राहा इथंच. उगच गावाकडे गेल्यावर तुझी नि आईची सारखी भांडणं होत्यात. ते आमच्या जन्माला पुरल्यात, ती काय आता बंद होत्यात? माझ्या जीवाला रमल असतं तर मी इथं राहिलोच असतो की. तशात पोट बी जागेवर येणंच झाले, काय करू? मग उद्या मला कोल्हापूरच्या एमटीत बसून दे, माझा मी जातो." आमच्यासमोर तिसरीच अडचण उभी राहिली. दादा अचानक गेला तर पोरींना सांभाळणार कोण असा प्रश्न माझ्या आणि स्मिताच्या समोर उभा राहिला. आम्ही दोघेही नोकरीत. कुणीतरी मुलगी किंवा बाई पाहण्याविषयी स्मितानं सुचवलं, पण अचानक कुणी मिळेना. दादाला सुचवलं, मुलींना सांभाळायला मुलगी किंवा बाई मिळेपर्यंत 2-3 दिवस थांब, मग जा. दादा हो म्हणाला. इकडं तिकडं खूप हिंडून आलेली नि एकटीच असलेली एक म्हातारी भेटली. तिला ती म्हणेल एवढे पैसे मान्य करून सकाळी 6 ते दुपारी 1 पर्यंत आमच्या घरी राहण्याच्या आणि पोरींना सांभाळण्याच्या बोलीनं आणली. मग दादाला 70 रुपये सोबत देऊन कोल्हापूरला पाठवलं. वाट खर्चाला, एसटीच्या भाड्याला जे जातील ते जाऊ द्यात. उरलेले आईला घर खर्चाला दे. तिला म्हणावं, अंदानं माझ्या जेवण खाण्याच्या खर्चासाठी म्हणून दिल्यात, त्याचं करून घाल. म्हणजे मग ती तुझ्या संगट भांडणार नाही नि उपाशी बी ठेवणार नाही. आणि जमल तर लक्ष्मी किंवा आनसा ह्यापैकी कुणाला तरी लावून दे म्हणावं आईला. लावून देतो म्हणाली तर आप्पा बरोबर पाठवून दे." बरं. दादा कोल्हापूरला गेला. कोल्हापूरहून कागल नुसतं 10-12 मैलांवर होतं.
कसाबसा महिनाभर राहून तो जुलैच्या पहिल्या आठवड्यातच परतला. माझ्या लक्षात आलं की जन्मभर रानावनात हिंडलेला फिरलेला त्याचा पिंड त्याला पुण्यात 24 तास एवढ्याशा घरात बसवणार नाही. कागलात त्याचे इष्टमैत्र, सगळं गाव ओळखीचं. मळा गेला तरी वाळल्या शेतावर जाण्याची सवय. कुणाच्या मळ्यात जाऊन गवत कापून आणायची, उसाला पाला काढून आणायची कामं अंगवळणी पडलेली होती. त्यामुळं नजरेसमोर सारखी शेतं, मळे, झाडं, कुरणं पाहायची सवय झालेली. ते काहीच पुण्यात नव्हतं. त्यामुळे त्याला चुकल्यासारखं, घरात बांधून घातल्यासारखं, आपल्या भुईतनं उखडून दुसरीकडे नेलेल्या झाडासारखं वाटू लागलं. तो शिळाटून चालला होता, अनुत्साहानं वागत होता. म्हणून मीही त्याला राहण्याविषयी आग्रह केला नाही की हट्ट धरला नाही. दरम्यान गावाकडे एक घटना घडली होती. दादाला घेऊन आम्ही इकडं आल्यावर शिवा, आई, आप्पा आणि बाकीची भावंडं यांनी शेतात पेरण्या करून घेतल्या होत्या. या काळात रोजगार कुणालाच मिळेनासा झाला होता. आमच्या नावावर 2 एकराचं रान चढल्यानं आणि त्याचा चावडी फाळा आम्हीच भरतोय असं ग्रामसेवकाला दिसू लागल्यानं त्यानं आमचं रेशनिंग कार्ड बंद केलं. मृग संपला तरी जोराचा एकही पाऊस आला नाही. आद्रा उगीच बुरुबुरू येत नाही जात. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे ओल्या वाळल्या मातीत पेरण्या करून घेतल्या. पेरण्यांची घाई अशीच झाली नाही. त्यामुळं रोजगाराची कामं निघाली नाहीत. रेशन बंद आणि रोजगार नाही यामुळं आईला पैशाची चणचण भासू लागली. मी दिलेले पैसे शेताची कुळवण करण्यात, बियाणं आणण्यात नि पोटाला खाण्यात संपलेले. म्हणून आईनं आणि शिवानं आप्पाकडं मी जे चावी घेण्यासाठी पैसे ठेवले होते ते खर्चासाठी मागितले. मी तुम्हासनी पैसे देणार नाही. दादांनी ते चावी घ्यायला म्हणून माझ्याकडे ठेवलेत. दादांची परवानगी आणा, मग मी पैसे देतो, आप्पानं सांगितलं. दे नापास झालेले आप्पा. लय शिस्तीचा माणूस आहेस ते मला ठाव आहे. हिथं कुणाच्या पोटाला आण नाही नि घरात चावीचं पाणी आणतोस वय? ते का पिऊन पोट भरणार आहेत वय? शिवानं आप्पाला प्रतिप्रश्न केला. आईनं त्याला साथ दिली. शेवटी भांडण होऊन आप्पाकडनं पैसे काढून घेण्यात आले नि बाजारातलं धान्य विकत आणण्यात आलं. आप्पानं मला सर्व सविस्तर लिहिलं. या घटनेला 8-10 दिवस झाले तोपर्यंत दादा कागलाला गेला. त्यानं पुण्यात मी काय काय सांगितलं होतं ते आप्पाला सांगितलं. जवळ काही थोडे पैसे ठेवून त्यानं आईला देण्यासाठी 50 रुपये आप्पाजवळ दिले. आप्पानं आईला सविस्तर सांगून 50 रुपये दिले. आईनं ते आप्पाच्या तोंडावर फेकले. नगद मला हे त्याचं पैसं. एवढं मला 50 रुपये देईल नि वरीसभर घरात बसून बुट्टीनं खाईल. हे त्याचं त्याला देऊन टाका नि तुझं तू बसून खा म्हणून सांग. ह्या घरात आता अन्नाचं एक कण मिळायचं नाही त्याला. अंदाच्या जीवावर माझ्या संग भांडून तो पुण्याला गेला आणि त्याच्या साहेब लेकानं बी त्याला मी त्याच्या संग भांडतोय म्हणून पुण्याला नेलाय. आता तो पुण्याला जाऊन खुशाल बसून खाऊ दे नि माझा साहेब लोक त्याला किती दिस असा बिनकामाचा पोचतोय तेवढं पोचू दे. आईनं आप्पाला बजावलं. तिनं दादासमोर असता तर दादाच्या तोंडावरच पैसे फेकले असते नि त्याला बजावलं असतं. तिनं आता दादाशी डाव मांडला. दादाला मी पुण्याला घेऊन गेलो यात तिचा तिनं शिकवलेल्या लेकानं आणि त्या लेकाला शिकू नको म्हणून छळलेल्या तिच्या नवऱ्यानंही अपमान केला होता असं तिला वाटलं. शेवटी बापाय सामील झाला नि बाईचा छळ मांडला अशी तिनं समजूत करून घेतली. तिच्या संशयी स्वभावाप्रमाणे तिला वाटलं की सुट्टीत दादानं माझं मन आईविरुद्ध कुलुषित केलं. तिच्या मागं दादानं मला तिच्याविषयी वाटेल ते सांगितलं नि मी ते एका शब्दानंही आईला खरं खोटं काय आहे ते न विचारता मान्य केलं नि दादाला पुण्याला घेऊन गेलो. यात मी दादाचं सुख पाहिलं नि आईला दूर लोटलं असं तिनं समज करून घेतला. म्हणून तिनं दादावर नि त्यानं दिलेल्या पैशावर बहिष्कार टाकला. पैशावरही बहिष्कार टाकणं तिला परवडलं, कारण नुकतेच तिनं आप्पाकडनं पैसे काढून घेतले होते. घरात 2-3 आठवडं पुरल एवढं धान्य भरलं होतं. फार दूरचा विचार तिला कधीच सुचत नव्हता. तेव्हापासून आईनं दादाची भाकरी अक्षरशः बंद केली. दादा तेव्हापासून माडीवर स्वतंत्रपणे खाऊ लागला. माडीवर त्यानं मातीचा छोटासा कट्टा केला. त्यावर कुंभाराकडनं वायलाची चूल आणून बसवली. त्याचा तोच भात शिजू लागला.
लक्ष्मीला ओंजळभर पीठ देऊन 2-3 भाकरी करून घेऊ लागला. यासाठी लागणारे तांदूळ जोंधळा बाजारातून विकत आणून खाऊ लागला. कधी कुणाच्या मळ्यात जाऊन ऊसाचा पाला आणून बाजारात नेऊन विकू लागला. लक्ष्मी घरातील भाजी आमटी पावशेरभर होईल एवढं दूध देऊ लागली. आईला ते परवडत होतं. आई दादाचं भांडण झालंय. आईनं दादाला वेगळं करून खायला सांगितलंय. तेव्हापासनं दादा माडीवर सवतं शिजून खातोय असं आप्पानं मला लिहिलं. माझ्या शरीराची कुणीतरी खांडोळी करतंय अशा यातना मला झाल्या. आईच्या मनातल्या दादाच्या चिडीनं शेवटी असा निर्दय आकार घेतला होता. अशा आईला कसं समजावून सांगायचं हे मला कळेनासं झालं. पत्रातून मी शहाणपणाच्या काही गोष्टी लिहिल्या तरी त्यांचा आईच्या मनावर काही परिणाम होत नव्हता याची मला पूर्ण कल्पना होती. काहीतरी करू देत तिकडं, किती सांगू मी त्यांना, कुणी लहान नाहीत असं स्मिताशी चर्चा करताना बोलून मी उद्योगाला लागलो. हाय खाल्लेल्या आणि शरीर प्रकृतीवर परिणाम झालेल्या दादाचा आत्मविश्वास गमावल्यासारखा झाला होता. त्याची निष्क्रियता अधिकाधिक वाढत चालली होती. ही गोष्ट खरी होती. अशावेळी सगळ्या घरादारानं त्याला सांभाळून घेतलं पाहिजे होतं. पूर्वी दादा आईशी ज्या पद्धतीने वागला त्याचा आईच्या मनातला राग मी समजू शकत होतो. पण तो एवढ्या दीर्घ काळ धुमसत राहील, दादाचा असा पदोपदी ती पाणउतारा करील, त्याचा घडोघडी कठोरपणानं छळ मांडेल असं वाटलं नव्हतं. त्याचा मला राग येत होता. पण बाकीचं घरदार आईच्या कारभारीपणामुळं चाललं होतं. सगळ्यांना एकत्र घेऊन ती अपार कष्ट ओढत होती. जमेल तेवढा घासतुकडा तिच्यामुळं सगळ्यांच्या मुखात पडत होता. गावाकडच्या घराचा तीच मुख्य आधार होती याचीही मला जाणीव होती. त्यामुळं तिच्यावर मी रागाचे अंगार ओकू शकत नव्हतो. जमेल तेवढा राग व्यक्त करून गप्प बसत होतो. 15 दिवसांनी आप्पाचं दुसरं पत्र आलं. चावीसाठी ठेवलेले पैसे आईनं पोटासाठी धान्य आणून संपवले. चावी 8 दिवसात बसून देतो असं म्युनिसिपाल्टीच्या लोकांनी कळवलंय. त्याच्या खर्चासाठी पैसे पाठवून द्या. पाईपसाठी लोखंडी पाईप्स, क्लॉक्स, प्लंबिंगसाठी खर्च, इतर सटरफटर खर्च किती लागेल याचा अंदाज दुकानदाराकडनं करून घेऊन आप्पानं पत्र पाठवलं होतं. मी आप्पाला ताबडतोब पैसे पाठवले. थोडे जास्तच पाठवून सांगितलं की जादा खर्च लागला तर असू देत, हैगय करू नको, ताबडतोब नळ घ्या. पुढं 8-10 दिवसातच चावी बसवल्याचं पत्र आलं. त्या पत्रातून म्युनिसिपाल्टीची 2 वर्षांची घरपट्टी आणि सरकारी शेतफळा तटल्याची नोटीस आल्याचंही त्यानं कळवलं होतं. त्यासाठी मी पैसे पाठवून दिले. मी दिलेले पैसे दादाला कसेबसे 1.5-2 महिने पुरले. दादाला या मुदतीत बरं वाटू लागलं होतं म्हणून तो अचानक पुण्याला आला. मध्येच कसं काय आलास? पत्र नाही, काही नाही. आलो, झालं. अगदीच तोंडाला पिसाळलेलं कुत्रं बांधल्यागत ती भांडायला लागली. पोरं बी तिचीच बाजू घेतात. आप्पाचं काही चालत नाही, मग काय करू? म्हटलं तुझ्या बी घरात कुणी बी बाहेरचं माणूस ठेवलं आहे तर ते तुझ्या मागं रोज मुठपसा चटणी मीठ जरी चोरून नेऊ लागलं तर गरिबाच्या संसाराला पुरं इतका ऐवज घरातनं जाईल. तेव्हा पोरीसनीच आपणच सांभाळावं. माझी तब्येत बी आता बरी आहे. मी गप्प बसलो. म्हटलं आला आहे तर राहू दे. दुसऱ्या दिवशी निवांत बसून घराकडचं सगळं सविस्तर विचारून घेतलं. भांडणाचं मूळ कारण विचारलं. त्यातनं कळलं की पुण्याहून कागलला गेल्यापासनं दादा बाहेर कुठं कामाला गेलाच नाही. मी दिलेल्या पैशातूनच थोडं थोडं तांदूळ, जोंधळे, इतर वस्तू आणून खातो आहे. आईला या गोष्टीचा राग आलाय. तिला वाटतंय सगळं घरदार पोटासाठी मरमर राबतंय आणि दादा मात्र राजासारखा खुशाल बसून खातोय. आता तर तो सवता राहून खात असल्यामुळं पोटभर खातोय. त्याला कुणी विचारू शकत नाही. एकत्र खात होता तेव्हा आई त्याला पोटभर खायला घालत नव्हती. त्यावरनं दादा चिडे आणि आईशी भांडे. आईला ते निमित्त पुरे होई आणि दादाच्या नाकर्तेपणावर तोंडसुख घेई. आता तेही तिला घेता येईना आणि या सगळ्याला कारण मी दादाला खर्चासाठी स्वतंत्रपणे पैसे दिले हेच होते. त्यामुळं तिचा राग आता माझ्यावरही आहे. तिचं म्हणणं असं होतं की मी दादाजवळ एकही पैसा द्यायला नको होतं. ते पैसे तिच्या नावावर मनी ऑर्डरनं पाठवायला हवे होते.
त्यामुळे ते पैसे खास तिच्या झाले असते. तिच्या मनाची चमत्कारिक अवस्था झाली होती. माझ्यावरचा राग म्हणून तिनं गेल्या 2-3 महिन्यात एकही पैसा पत्रातून मागितला नव्हता. अर्थात आप्पाकडनं घेतलेले पैसे ती वापरत होती. पण तिची अपेक्षा अशी होती की मी तिची क्षमा मागावी आणि तिची समजूत काढावी. तिला आपण होऊन पैसे पाठवावेत. महिन्याला मी पैसे पाठवत होतो. ते गेले 3 महिने पाठवले नाहीत. अशा अवस्थेत माझी आई तिकडं किती हाल सोसत असेल आणि कसा संसार करत असेल या गोष्टीचा मी विचार करावा आणि दिलगिरी व्यक्त करावी. पण मी तसं करायचं नाकारलं. कारण माझाही तिच्यावर आपल्याच घरात आपल्या नवऱ्याला सौतं करणारी आई म्हणून राग होता. हे तिला समजावं म्हणून मी अडेल धोरण अवलंबलं होतं. दादा पुण्यात असतानाच दौलतचं पत्र आलं. आता तो 7वीला होता. त्याची हुशारी बघून त्याच्या शिक्षकांनी त्याला हिंदीच्या आणि ड्रॉइंगच्या परीक्षांना बस म्हणून सांगितलं होतं. त्यासाठी त्याने फॉर्म भरायला, फीसाठी व वह्या कागद यांच्यासाठीही पैसे मागितले होते. दौलतच्या या उपक्रमशीलतेमुळं माझा उत्साह वाढला. आप्पा SSCत नापास झाल्याच्या पार्श्वभूमीवर मला दौलतच्या या पत्रानं खूप दिलासा दिला. वाटलं हा हुशार निघेल, घरादाराचा आधार निश्चितपणे होईल म्हणून मी त्याला ताबडतोब पैसे पाठवले. मात्र ते शिक्षकाच्या पत्त्यावर पाठवले. घरच्या पत्त्यावर पाठवले नाहीत, कारण ते आईच्या हाताला लागले असते तर तिनं ते खर्चून टाकले असते अशी मला काळजी वाटत होती. 15-1 दिवस दादा पुण्यात राहिला. पुन्हा पोट बिघडायच्या मार्गाला लागलं. म्हणून मी दादाला कागलला जाण्याची विनंती केली. म्हणालो, तू कागलाला निर्धास्तपणे राहा. मी खर्चासाठी तुझ्याच नावावर मनी ऑर्डर पाठवत जाईल. पैसे संपले की आप्पाकडनं मला एक कार्ड टाकून कळवत चल. हिंडून फिरून राहा. इथं थोडं रशनिंगचं गहू साठले आहे ते घेऊन जा. आईनं घेतले तर आईला दे. नाहीतर तू दळून खा आणि निवांतपणे माडीवर राहा. काही बोलली तर तिच्या तोंडाला लागू नको. बरं. मी त्याला 3-4 महिने पुरतील इतके पैसे दिले. 15-20 किलो रेशनिंगचं गहू 2 मोठ्या पिशव्यात घालून दिलं. STमध्ये बसून पुन्हा कोल्हापूर गाडीनं पाठवून दिलं. दादाचं वय आता 64-65 होतं. पण त्या मानानं तो खूप थकल्यासारखा वाटत होता. 15-20 दिवस गेल्यावर दौलतचं सविस्तर पत्र आलं. हिंदीच्या आणि ड्रॉइंगच्या परीक्षांसाठी होणाऱ्या जादा तासांना तो जाऊ लागला. त्यामुळं घरातली बारकीसारखी कामं करायची तो नाकारू लागला. त्याच्या हातात नव्या टिपण वह्या, ड्रॉइंगचे नवनवे मोठे कागद, नवी रंगपेटी खेळू लागली. हे सगळं नवं साहित्य आणायला त्यानं कुठून पैसे आणले याचा आईला संशय आला. एके दिवशी सकाळी आई त्याला म्हणाली, 2 तास शेरडं फिरून आण जा माळासनं. मी जाणार नाही. माझं जादा तास आहेत. मी हिंदीच्या आणि ड्रॉइंगच्या परीक्षासनी बसणार आहे. त्यासाठी पैसे कुठून आणलंस? मला मास्तरांनी फी माफी केली या. दौलतनं थाप मारली. आणि ह्या वह्या नव्या, पुस्तकं, दांडगं कागद कुठून आणलंस? ही रंगाची पेटी कुठून आणलीस? आईनं त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानं इथून पुढं त्याचं मानगूट धरून त्याच्याकडनं उत्तर मागितलं. शेवटी तो शरण गेला. दादांनी मला पैसे पाठवून दिलं होतं. कवा नि मला कसं कळलं नाही ते? मास्तरांच्या नावावर मनी ऑर्डर लावून दिली होती. तुझ्या मास्तराचा पत्त्या अंदाला कसा काय ठाऊ झाला? मी लिहून कळवला होता. दौलतला आईनं 2 थोबाडात दिल्या. घरात मढ्यावर बांधायला पैसा नाही आणि तू असल्या कागद पेन्सिलीत पैसा खर्च करतोस वय? आणि आता परस्पर भारी पैसे मागून घ्यायला शिकून शाना झालास वय? म्हणून त्याला आणखी 2 थोबाड्यात दिल्या. आईनं वड्याचं तेल वांग्यावर काढलं होतं. आतापर्यंत 3-4 महिन्यात तिला मी एकही पैसा पाठवला नव्हता. मात्र आप्पाला स्वतंत्रपणे चावी घेण्यासाठी, घरपट्टी आणि शेतीचा चावडीफळा भरण्यासाठी पैसे पाठवले होते. नंतर दादा दुसऱ्यांदा पुण्याला आला आणि 15 दिवस राहून पुन्हा गहू आणि पैसे घेऊन परत गेला. पुन्हा आरामात माडीवर शिजून स्वतंत्रपणे खाऊ लागला. आईची खात्रीच झाली की दादानं माझ्याकडचं पुन्हा पैसे आणले आहेत आणि बसून खाणं सुरू केलं. नंतर दौलतने माझ्याकडे स्वतंत्रपणे पैसे मागितले आणि मी घरात कुणाला कळू नये
म्हणून त्याला शिक्षकाच्या पत्त्यावर मनी ऑर्डर करून परस्पर पैसे पाठवले. आईचा ह्यात आणखी अपमान झाला. आजवर घरच्या खर्चासाठी मी फक्त आईकडेच पैसे पाठवत होतो किंवा सुट्टीत गेल्यावर तिच्याकडेच देत होतो. यात तिचा अहंकार सुखावत होता. मी तिच्यावर संपूर्ण विश्वास टाकत होतो अशी तिची खात्री होती. तिला घरचं कारभारी पण निर्भीडपणे सांभाळता येत होतं. आपणच थोरल्या लेकाला शिकवलंय, त्याची परतफेड म्हणून तो आपल्याला पैसे पाठवतोय. आपल्याच कर्तुकीची गोड फळं आता येऊ लागल्यात. आपल्यामुळं घरदार चाललंय असं तिला वाटत होतं. तिच्या या समजुतीला आजवर धक्का लागला नव्हता, पण तिच्या स्वभावामुळं घरात अशी परिस्थिती निर्माण झाली की मला तिघांनाही स्वतंत्रपणे पैसे पाठवावे किंवा द्यावे लागले. त्यामुळे आजवर घरादारातल्या प्रत्येकाच्या नाड्या ज्या आईच्या हातात होत्या आणि त्याचा पडताळा ती प्रत्येकाला काही ना काही कारणाने दाखवू शकत होती, तो तिला दाखवता येईनासा झाला. घरात अगोदरपासनं शिवा रोजगाराला गेला तरी चैनीसाठी थोडे पैसे ठेवूनच आईच्या हातात रोजगार देई. तो आईचा अधिकार फारसा मानत नसे. घरात स्वतःलाच तो कारभारी समजत होता, पण त्याला कोणती सत्ता नसल्यामुळे तो फारशा हालचाली करू शकत नव्हता. मात्र दादा, आप्पा, दौलत स्वतंत्रपणे हालचाली करू शकतात, हे आपल्या रिंगणाच्या बाहेर जातात नि स्वतंत्रपणे वागू शकतात याचं आईच्या अहंकारी मनाला दुःख होऊ लागलं. या सगळ्याला मी कारणीभूत आहे अशी तिची धारणा झाली नि ती माझाही रागराग करू लागली. या रागाच्या पोटीच ती माझ्याकडं पैसे मागेनाशी झाली. याचा मला चमत्कारिक रीतीनं अनुभव येऊ लागला. कागलात माझे जवळचे अनेक मित्र होते. गावी गेले की त्यांच्याकडं मी जीवाभावाच्या गप्पा मारत होतो. माझ्या घरच्या माणसांना गरज पडली तर प्रसंगी मदत करायला सांगत होतो. जो तो आपापल्या उद्योग व्यवसायात गुंतलेला. त्यातील आबाजी सनगर, मधुकर सनगर, वसंत पाटील आणि हायस्कूलचे संस्कृतचे अध्यापक धर्माधिकारी सर यांची मला कधी नव्हे ती एकच महिन्यात 4 पत्र आली. त्यांनी ती मैत्रीच्या नात्यानं आणि सरांनी शिक्षकाच्या नात्यानं मला लिहिली होती. सगळ्यांचा सूर कमी अधिक फरकानं समानच होता. माझी आई किती अपार कष्ट करते, मला तिचं असं अतोनात त्याग करून शिकवलं. शिकलेली मुलं कशी शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागताच घराकडं संपूर्ण दुर्लक्ष करतात, ती कशी आपल्याच चैनीत राहून घरादाराला शूद्र लेखतात, हे कसं नालायकपणाचं, शूद्रबुद्धीचं लक्षण आहे. आईवडिलांना आणि भावंडांना विसरणारी मुलं कशी कर्तव्यच्युत आणि भोगवादी असतात याविषयी मला सांगितलं होतं. धर्माधिकारी सरांच्या तर माझ्याकडून किती मोठ्या कौटुंबिक अपेक्षा होत्या नि त्या अपेक्षांचा भंग करणारा मी त्यांचा एकमेव विद्यार्थी आहे हे त्यांनी कठोरपणे मला आपुलकीपोटी लिहिलं होतं. अशा प्रकारची पत्र पाहून मी प्रथम गोंधळून गेलो. आईनं माझ्या विरुद्ध गावातनं मोहीमच उठवलेली दिसली. तिचा अहंकार दुखावल्यामुळं ती माझ्याविषयी खोट्या खोट्या गोष्टी कशा आणि किती सांगत असेल या कल्पनेनं मी अर्धमेला झालो. ती संशय, चीड, संताप इत्यादींमुळं वस्तुस्थितीचा विपर्यास प्रचंड प्रमाणात करत असे आणि ते सत्य आहे असं समजून वाटेल त्याच्याजवळ भडबडेपणानं बोलत असे. हा भडबडेपणा तिला आवरत नसे. त्यामुळं घरातली अंडीपिल्ली लोकांना कळत. घराविषयी त्यांचे गैरसमज होत, पण याची तिला फिकीर नसे. या सगळ्या प्रकाराच्या हानीच्या मोबदल्यात लोक तिच्याविषयी सहानुभूती दाखवत. प्रसंगी ती ज्याच्याविषयी तक्रार करी त्यांना उद्देशून ऐकणारा उणे अधित बोले. ते ऐकून तिचं समाधान होई. तिचं सांत्वन झाल्यासारखं तिला वाटे. पण मी हे सगळं माझ्या मित्रांना, गुरुजनांना सांगू शकत नसे. तसं सांगणं मला रुचतही नव्हतं. पण आता मित्रांची, गुरुजनांची अशी पत्र आल्यावर मला मानसिक अस्वस्थता फार झाली. मी आतून उसळल्यासारखा होऊ लागलो. माझ्याविषयी माझ्या मित्रात असलेला सद्भाव नष्ट होईल. गावात प्रतिष्ठित लोक माझ्याकडं विशेष अपेक्षांनी पाहत. माझ्याविषयी त्यांच्या मनात गाढ अष्टाबुद्धी होती. काहींच्या मनात तर माझ्या कर्तृत्वाचा, साहित्यातील यशस्वी धडपडीचा यथार्थ अभिमान होता. त्याला तडा जाईल असं मला वाटू लागलं. आजवर मी देत आलो, करत आलो त्या आईनं कसं कसं विसरलं या जाणीवेनं मला अतोनात दुःख होऊ लागलं.
घरादारासाठी मी एवढं करतो तरी आई माझ्या मदतीला आपली एखादी धडशी पोरही कशी पाठवून देत नाही. माझ्या धडपडीची तिला कशी पर्वा नाही. माझा संसार तो तिला आपला संसार कसा वाटत नाही. या कल्पनेनं माझ्या जीवाला साप विंचू डसल्यासारखं होऊ लागलं. तरीही मी मित्रांना शांतपणे उत्तरं लिहिली. सरांना शिरसावंद्य मानून त्यांनी सांगितलेलं आजवर करतच आलो आहे, तरी तेथून पुढं जास्त जागरूकपणे करेन म्हणून लिहिलं. आईला मात्र काहीच लिहिलं नाही. तिला काय लिहावं कळत नव्हतं, लागलंच नाही. त्यामुळं गावांवर दुष्काळाची छाया पसरू लागली. रानात चांगली पिकं यावीत म्हणून खतं, सल्फेट वगैरे घातलं होतं, पण ते तर वाया गेलंच. पण पिकं वाळून गेल्यागत झाले. रानातली माती आतापर्यंत पुरेशी न भिजल्यानं पेरे नीट उगवले नाहीत. पिकांना जोर लागला नाही. अगोदरच धान्याची देशात टंचाई, तशात दुष्काळाची चाहूल. त्यामुळं पूर्वीपासूनच भराभर वाढत चाललेली महागाई विक्राळ रूप धारण करू. आपण लोकांच्या मळ्यातल्या ऊसाचा पाला कापून आणून आपला SSCचा परीक्षेचा फॉर्म भरला. त्याच्या या धडपडीचं मला कौतुक वाटलं. पण त्याला कोल्हापूरच्या परीक्षेला जायला व तिथं आठवडाभर राहण्यासाठी जी पैशाची तरतूद करावी लागणार होती ती घरात झाली नाही. रोजगाराची कामं कुठं मिळेनात म्हणून घरातली परिस्थिती अगदी तंग झाली होती. आप्पाला पुन्हा SSCला बसण्यासाठी व परीक्षेच्या खर्चासाठी माझ्याकडं पैसे मागायला संकोच वाटत होता. त्याला जूनमध्ये परीक्षेत यश न आल्यामुळे तो घरातच राहिला होता. शाळा बंद झाली होती. या काळात त्यानं आईला जमेल तेवढी मदत केली होती. आता तो त्या बदल्यात आईकडं खर्चाच्या तरतुदीसाठी पैसे मागू लागला. नळाचे पहिले पैसे त्याच्याकडनं घेऊन आईनं खर्च केले होते. त्यामुळं तो आईलाच घरातील कारभारीण मानून तिच्याकडे पैसे मागू लागल्यामुळं आईला नाही म्हणता येणार. सगळ्याच कारणासाठी पैशाची गरज लागत होती. म्हणून आईनं बाहेरून कुणाकडून तरी खमखमीत पत्र लिहून मला पाठवलं. मीच तुला शिकविला, त्याची जाण तू ठेवली नाहीस. तुला पंख फुटली आणि तू उडून गेलास. तुझं तू घरटं बांधून सुखात राहू लागलास. मागं आईबानं काय खायचं? तुझ्या शाळासाठी ज्या माझ्या लेकरांनी माती खाल्ली त्याच्या पोटाला कुणी घालायचं? मी अजून बी किती राबू, किती कष्ट करून पोरांच्या तोंडात घास घालू? मला आता जीव नकोसा झालाय. आप्पाच्या परीक्षेची मी कोल्हापुरात कशी व्यवस्था करू? पैसे पाठवून दे. घरात खायला धान्याचं कण नाही. तिकडचं रेशनिंगचं 10 किलो गहू दळून इकडं घेऊन ये. एकदा तूच घेऊन जा. अशा आशयाचे पत्र होतं. आईला पैसे पाठवले आणि रागारागानंच मी एक पत्र लिहिलं. तुला मी पैसे पाठवणारच नव्हतो, कारण दादाकडनं पाठवलेले पैसे तू फेकून दिले होतेस. दादाला वेगळं काढलंस. सगळ्या गावभर माझी बदनामी करत हिंडलीस. आजवर मी तुला एकही पैसा दिला नाही अशी भाषा लोकांसमोर केलीस. मी सगळं कुणासाठी करतोय? आप्पाची प्रथम कोल्हापुरात उत्तम व्यवस्था कर, त्याच्यासाठी हे पैसे पाठवून देतो आहे. अशा आशयाचं पत्र मी लिहिलं. माझाही अहंकार दुखावला होता. कॉलेजचे पगार 2-2 महिने होत नव्हते. थोडे थोडे पैसे ॲडव्हान्स म्हणून दिले जात होते. दिवाळी जवळ आली होती म्हणून तटलेला पगार देण्याचा प्रयत्न होणार होता. स्मिताच्या पगारावर माझा घरखर्च चालला होता. हा तटलेला पगार दिवाळी पुढं 4 दिवसांवर आल्यावर मिळाला. ताबडतोब आईला पैसे पाठवले. दिवाळी कागलात आनंदाने साजरी करा, त्यासाठी हे पैसे पाठवते. नंतर पुन्हा पाठवीन. यंदा मला इकडं पेपर्स आलेले असल्यामुळं काम आहेत, त्यामुळे मी दिवाळीत कागलला येणार नाही. दादालाही दिवाळीची आंघोळ घाला. ओवाळा, भांडणं करू नका. एकोपाने राहा. मीही इकडे सुखात राहीन. कष्ट उपसतोच आहे याची जाणीव ठेवा. आईवरचा सूक्ष्मसा राग व्यक्त करण्यासाठी मी दिवाळीला गेलो नाही याची जाणीव आईला झाली. तिला खूप वाईट वाटलं. भावंडांनाही खूप वाईट वाटलं. दिवाळी झाल्यावर आईनं मला पत्रात न लिहिलं, एक दिवस कागलला येऊन जा. बघावंसं वाटतंय. जाताना लक्ष्मीला पुण्याला घेऊन जा. माझ्यावरचा तिचा राग गेल्याची ती पावती होती. मला वाईट वाटलं. रागाच्या भरात ती न कळत घरादाराचं नुकसान कशी करते याची जाणीव मी तिला करून दिली. लक्ष्मीला इकडं पाठवून देण्याचीही कशी गरज नाही हे मी तिला समजून भाषेत लिहिलं. माझाही राग गेला.
शेवटी तो आईवरचाच राग होता, फार काळ टिकला नसता. तर मित्रांनो, घरभिंती या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.